नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9च्या स्टुडंट्ससाठी जी तुमची फर्स्ट युनिट टेस्ट होणार आहे आणि म्हणजेच युनिट टेस्ट 1 तिची मॅथमॅटिक्स पार्ट 1ची क्वेश्चन पेपर. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी हेल्पफुल असणार आहे. ही क्वेश्चन पेपरची तुम्ही अधिकाधिक सराव करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जस्ट 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण व्हिडिओला ओव्हर करणार आहोत. तर जिथे मी तुम्हाला सांगेल की ह्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या, तिथे तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला. फक्त 2 ते 5 मिनिटांमध्ये आपल्याला व्हिडिओला ओव्हर करायचं आहे. सो चला, तुम्ही ऑलरेडी रीड केलेलं असेल. स्टँडर्ड 9 युनिट टेस्ट 1 मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो 20. सब्जेक्ट आहे मॅथ 1 2026-27ची चालू वर्षाची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि वेळ दिलेला आहे 1 तास. तर बघा, क्वेश्चन 1 एमध्ये म्हटलेलं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, ज्यामध्ये म्हटलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग सेट रिप्रेझेंट द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पुढीलपैकी कोणता सेट नॅचरल नंबरचा सेट दर्शवितो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. यामधील योग्य पर्याय निवडायचा आहे. परंतु मी जेव्हा बघितलं तर मला बी नंबरचा सेट जो आहे तो योग्य वाटतं, म्हणजे नॅचरल नंबर प्रेझेंट करतो. बाकी ॲन्सर तर तुम्हाला माहिती, मला तर माहीत नाही ना, कमेंटमध्ये तुम्ही सांगणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज ॲन इरॅशनल नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 ऑप्शन आहे. जो काही करेक्ट ऑप्शन असेल तो सिलेक्ट करा आणि त्याचा ॲन्सर लिहून द्या. त्यानंतर आहे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. पुढील सब क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे, ज्यामध्ये आहे सिम्प्लिफाय द सर्ड √27. त्यानंतर आहे राईट द सेट. तुम्हाला सेट राईट करायचा विद्यार्थी मित्रांनो, A=DIVESON इन सेट बिल्डर फॉर्म. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. पुढील सब क्वेश्चन्स सॉल्व करायची आहे. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो, राईट द फॉलोइंग नंबर इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्ममध्ये पुढील नंबर्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लिहायचा आहे 22/7. त्यानंतर दुसरा आहे शो द इंटरसेक्शन ऑफ द फॉलोइंग सेट्स विथ द हेल्प ऑफ वेन डायग्राम. विद्यार्थी मित्रांनो, वेन डायग्रामच्या साह्याने तुम्हाला हे सेट्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आहे तिसरा फ्रॉम द ॲडजसेंट वेन डायग्राम राईट द फॉलोइंग सेट्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सिम्पलचे इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिले आहेत, वेन डायग्राम दिलेले आहेत, त्याच्या साह्याने तुम्हाला सेट्स काय करायचे, तुम्हाला राईट सेट लिहायचे आहेत. ओके, वेन डायग्रामच्या हेल्पने जे सेट्स दिले आहेत ते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊया. तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स दिलेला आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व करायची. 4 ब्रॅकेट्स तुम्ही भरले की तुम्हाला 2 गुण जे आहेत, 2 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी आहे नाही हो, तर 2 मार्क्स तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मिळून जातील. त्यानंतर आहे क्वेश्चन 3 सॉल्व द फॉलोइंग म्हटलेलं आहे. कोणती 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत तिन्हींपैकी. तर पहिला बघूया. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो, रिप्रेझेंट द नंबर्स √5 अँड √10 ऑन द नंबर लाईन. त्यानंतर दुसरा आहे विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज नॉट अ सर्ड √7, 3√17, 3√64 अँड √193. त्यानंतर आहे सम सेट्स आर गिवन बिलो वाईल स्टडिंग देम डिटरमाइन विच सेट कॅन बी टेकन ॲज द युनिव्हर्सल सेट फॉर दोज सेट्स. पहिला विद्यार्थी मित्रांनो, A= सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5, B= सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7 अँड C= सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. त्यानंतर आहे दुसरा P= सेट ऑफ इंटेजर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ 4 अँड T= सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे क्वेश्चन 4वरती, ज्यामध्ये म्हटलेलं आहे सॉल्व एनी वन. पुढीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. पहिला विद्यार्थी मित्रांनो, सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन, ज्यामध्ये आहे √216 - 5√6 प्लस √294 - 3/√6. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा, इन अ ग्रुप ऑफ 100 पीपल 72 पीपल स्पीक इंग्लिश अँड 43 पीपल स्पीक फ्रेंच. ऑल दिस 100 पीपल स्पीक ॲट लिस्ट वन ऑफ द 2 लँग्वेजेस, English or French. Find how many people speak only English, how many people speak only French, how many only speak both English and French, how many people speak both इंग्लिश अँड फ्रेंच. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही क्लास 9च्या स्टुडंट्ससाठी जी तुमची फर्स्ट युनिट टेस्ट होती तिची मॅथमॅटिक्स पार्ट 1ची क्वेश्चन पेपर होती. या क्वेश्चन पेपर रिलेटेड काही क्वेश्चन असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा विद्यार्थी मित्रांनो. आम्ही तुम्हाला हेल्प करू, आम्ही तुम्हाला रिप्लाय करू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना मॅथमॅटिक्स पार्ट 1च्या पेपरसाठी खूप शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.